Today we are going to study about alkynes. See, what are alkynes? Alkynes are aliphatic unsaturated hydrocarbons. Alkynes are aliphatic unsaturated hydrocarbons containing at least one carbon triple bond carbon. Alkynes हे aliphatic unsaturated hydrocarbons आहेत की ज्यांच्यामध्ये किमान एक कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हवाय. See again, alkynes हे aliphatic अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत की ज्यांच्यामध्ये किमान एक कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन हवा. द नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स इज स्टिल लेस इन अल्काइन्स ॲज कम्पेअर्ड टू अल्केन. म्हणजे अल्केनपेक्षा अल्किनमध्ये कार्बन हायड्रोजनची संख्या कमी असते आणि अल्किनपेक्षा अल्काइनमध्ये हायड्रोजनची संख्या आणखीन कमी होते. सो जनरल फॉर्म्युला ऑफ अल्काइन इज CnH2n minus CnH2n minus 2 where n is the number of carbon atoms. पुढचा पॉइंट आहे आइसोमेरिझम इन अल्काइन्स. सो अल्काइन शो पोझिशन आइसोमेरिझम फ्रॉम स्ट्रक्चरल आइसोमेरिझम. अल्काइन हे स्ट्रक्चरल आइसोमेरिझम मधला पोझिशन आइसोमेरिझम दाखवतात. तर पोझिशन आइसोमर म्हणजे काय? असे मॉलिक्युल्स की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम येतो पण ज्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारा फंक्शनल ग्रुप सिमिलर आहे पण त्या फंक्शनल ग्रुपची पोझिशन जी आहे ती वेगळी. तर हे जे दोन मॉलिक्युल आपण घेतलेत ह्या दोघांमध्ये प्रेझेंट असणाऱ्या कार्बनची संख्या सेम आहे. दोघांमध्येही 4 कार्बन प्रेझेंट आहेत. दोघांमध्येही हायड्रोजनचे प्रेझेंट आहे ते पण सेम आहे. दोघांमध्येही 6 हायड्रोजन प्रेझेंट आहेत. दोघांमध्ये प्रेझेंट असणारा फंक्शनल ग्रुप सेम आहे. ह्याच्यामध्ये पण ट्रिपल बॉन्ड आहे, ह्याच्यामध्ये पण ट्रिपल बॉन्ड आहे. पण फंक्शनल ग्रुपची पोझिशन जर बघितला तर दोघांमध्ये प्रेझेंट असणाऱ्या फंक्शनल ग्रुपची पोझिशन जी आहे ती वेगवेगळी येते. तर हा आहे ब्युटाईन किंवा ब्यूट1YNE आणि हा आहे ब्यूट2YNE किंवा ह्याला 1 ब्युटाईन म्हणतात आणि ह्याला 2 ब्युटाईन म्हणतात. सो 1 ब्युटाईनमध्ये ट्रिपल बॉन्डची जी पोझिशन आहे ती 1 नंबरच्या कार्बनला आली आहे आणि 2 ब्युटाईनमध्ये ट्रिपल बॉन्डची जी पोझिशन आहे ती 2 नंबरच्या कार्बनला आली आहे. दोघांमध्ये फक्त एवढाच फरक आहे की फंक्शनल ग्रुपची पोझिशन आहे ती वेगळी आहे. अल्काइन हे पोझिशन आयसोमर दाखवतात. पुढची मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स आपण बघणार आहे. सो मेथड्स ऑफ प्रिपरेशन मधल्या पहिल्या मेथड्स आहेत इंडस्ट्रियल सोर्सेस. त्याच्यामध्ये आपण बघणार आहे प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स फ्रॉम कॅल्शियम कार्बाइड. Preparation of alkynes from calcium carbide. Here is the preparation of alkyne from calcium carbide. So what is calcium carbide? Calcium carbide actually काय? तर ह्याचे जर फोड केला तर ह्याच्यामध्ये हा जो कॅल्शियम आहे तर ह्या कॅल्शियम वरती चार्ज येतो 2+. ह्या कॅल्शियम वरती चार्ज येतो 2+ आणि हे जे C2 आहे त्या C2 मध्ये कार्बन मध्ये जो बॉन्ड आहे तो ट्रिपल बॉन्ड असतो. कार्बन मध्ये प्रेझेंट असणारा जो बॉन्ड आहे तो ट्रिपल बॉन्ड असतो. या कार्बनवरती चार्ज मायनस आणि या कार्बनवरती चार्ज मायनस. म्हणजे ॲक्च्युली काय आहे तर Ca2+ आणि C2 अगेन Ca2+, कॅल्शियमवरती चार्ज असणार 2+. सो इट इज Ca2+ अँड हिअर इज द C2 Ca2+ and here is the C2 Ca वरती 2+ आणि C2 वरती 2- चार्ज. आता ही रिएक्शन रिप्रेझेंट करत असताना ॲक्च्युली काय करायचं बघा. ह्याच्यामध्ये बघा हा Ca2+ आणि C2- Ca2+ आणि C2- म्हणजेच काय तर CaC2 हा फक्त आपण काय केलाय फोड करून लिहिलाय. CaC2 दॅट इज कॅल्शियम कार्बाइड लिहित असताना फक्त त्याचे फोड करून लिहिले मग अशी दाखवल्या पद्धतीनं Ca2+ आणि C2 तर फक्त काय करायचं की ह्या कॅल्शियम कार्बाइडला पाण्यामध्ये ऍड करायचं की कॅल्शियम कार्बाइडमध्ये पाणी घालायचं. रिएक्शन बॅलन्सिंगसाठी आपण 2 वॉटर मॉलिक्यूल घेतले. सो HOH आणि HOH किंवा ट्वाइस ऑफ H2O एकत्र लिहिलं तरी चालतंय. म्हणजे CaC2 + ट्वाइस ऑफ H2 असं एकत्र लिहिलं तरी चालतं. आता ह्याच्यामध्ये आपण रिप्रेझेंटेशन आपल्या सोयीसाठी केलंय Ca2+, C2 HOH आणि HOH. आता ह्याच्यामध्ये हा जो एवढा पार्ट आहे तो तुम्हाला कशासारखा वाटतोय बघा. हा एवढा जो पार्ट आहे हा C2H2
C2H2 किंवा हा बॉन्ड ब्रेक होताना OH मायनस बाहेर पडतो, हा बॉन्ड ब्रेक होताना OH मायनस बाहेर पडतो, H प्लस आणि H प्लस. मग हा H प्लस आणि C मायनस आणि हा H प्लस आणि C मायनस किंवा हा एवढा जो पार्ट आहे आपल्याला ॲसिटिलीन सारखा दिसतो, दॅट इज C2H2 आणि हा राहिलेला Ca2 प्लस आणि OH मायनस किती शिल्लक राहिले? 2. सो Ca2 प्लस आणि OH मायनस 2 OH मायनस काय मिळणार आपल्याला? CaOH ट्वाइस. ओके, और प्रोडक्ट इज इथाइन प्लस कॅल्शियम हायड्रॉक्साईड. और प्रोडक्ट इज इथाइन प्लस कॅल्शियम हायड्रॉक्साईड. सो याचं नाव देऊया इथं. प्रोडक्टचं नाव आलं ETHI आणि दॅट इज इथाइन आणि बाय प्रोडक्ट इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड. सो पुन्हा बघा, हे फक्त आपण आपल्या सोयीसाठी असं रिप्रेझेंटेशन करून घेतलंय. Ca2 प्लस C22 मायनस आणि 2 वॉटर मॉलिक्यूल हा एवढा पार्ट मधला काढायचा. सो C2H2 म्हणजे इथाइन आपल्याला मिळाला आणि CaOH ट्वाइस. रिॲक्शन एकत्रित रिप्रेझेंट करायची असेल तर कशी करायची बघा, की हीच रिॲक्शन आपण या पद्धतीने लिहिली तरी चालते. दॅट इज CaC2 प्लस ट्वाइस ऑफ वॉटर कन्वर्टेड इंटू C2H2 plus CaOH twice, that is CaOH twice. पुढची मेथड आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स मधली पहिली, बाय डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड. फर्स्टली, व्हॉट आर विसिनल डायहॅलाइड? आधी आपण व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. सो विसिनल डायहॅलाइड म्हणजे असा डायहॅलाइड की ज्याच्यामध्ये हॅलोजन्स जे आहेत किंवा हॅलोजन ॲटम्स जे आहेत किंवा हॅलाइड्स जे आहेत ते जवळजवळच्या किंवा ॲडजसंट कार्बन ॲटमला प्रेझेंट असतील तर त्याला विसिनल डायहॅलाइड असं म्हणायचं. तर या रिॲक्शनमध्ये काय करायचं आहे? डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन काढून टाकायचं, पण एकाच कार्बनचा नाही. एका कार्बनचा हायड्रोजन काढला तर लगतच्या कार्बनचा हॅलोजन काढून टाकायचं आहे. रिॲक्शन बघूयात आपण कशा पद्धतीने होते. तर इथे आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट घेतलाय 1,2-डायब्रोमोइथेन. तर हा विसिनल डायहॅलाइड ह्याच्यामध्ये जवळजवळच्या कार्बन ॲटमला 2 Br जोडलेले. तर पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, तर इथं हा हायड्रोजन म्हणजे एका कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह केला की दुसऱ्या कार्बनचा हॅलोजन रिमूव्ह करायचा. एका कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह केला की दुसऱ्या कार्बनचा हॅलोजन रिमूव्ह करायचा आहे. म्हणजे ह्या कार्बनमध्ये सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन डबल बॉन्डमध्ये होतं. तर ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये केली जाते. दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड. This reaction takes place in presence of alcoholic potassium hydroxide. Say here, this reaction takes place in presence of alcoholic KOH. तर KOHचं डिसोसिएशन होतं, गेट कन्वर्टेड इंटू K प्लस आणि OH मायनस आणि इथून हा H प्लस बाहेर पडतो आणि Br मायनस बाहेर पडतो. मग हा जो Br मायनस आहे हा Br मायनस K प्लस बरोबर कंबाईन होणार आणि KBr मध्ये त्याचं कन्वर्जन झालं, हा KBr बाहेर पडला आणि हा H आणि OH म्हणजे हा H2O बाहेर पडला. आणि इथं सांगितलं तुम्हाला की कार्बन जो सिंगल बॉन्ड आहे तो डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट मिळाला CH2 डबल बॉन्ड CH आणि Br. सो प्रॉडक्ट इज CH2 डबल बॉन्ड CHBr. CH2 डबल बॉन्ड CHBr. कार्बनचे 2 हायड्रोजन आणि या कार्बनचा 1 हायड्रोजन आणि 1 Br. आणि कार्बनमध्ये सिंगल बॉन्डचं कन्व्हर्जन डबल बॉन्डमध्ये झालं. म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट मिळाला ब्रोमोइथिन किंवा ह्याला आपण म्हणतो अल्किनील हॅलाइड किंवा याचं नाव इथं आहे ब्रोमोइथिन. आता हा जो ब्रोमोइथिन आहे ह्या ब्रोमोइथिनची ट्रीटमेंट सोडामाइड बरोबर करायची. तर सोडामाइड म्हणजे काय, तर इट इज NaNH2. सोडामाइड इज द NaNH2. सोडामाइड इज द NaNH2. तर हा जो Na आहे Na वरती चार्ज असणार आहे प्लस आणि NH2 वरती चार्ज असणार आहे मायनस. Na वरती चार्ज असणार आहे प्लस, NH2 वरती चार्ज असणार आहे मायनस. आता इथं रिॲक्शन कशी होते, पुन्हा या ठिकाणी आपल्याला डिहायड्रोहॅलोजिनेशन करायचं आहे.
पुन्हा या ठिकाणी दुसऱ्या स्टेपमध्ये सुद्धा डिहायड्रोहॅलोजिनेशन करायचं आहे. म्हणजे एका कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह केला की दुसऱ्या कार्बनचा हॅलोजन रिमूव्ह करायचा. एका कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह केला की दुसऱ्या कार्बनचा हॅलोजन रिमूव्ह करायचा आहे. मग आपल्याला प्रॉडक्ट कशा पद्धतीनं मिळणार, तर इथून हायड्रोजन हॅलोजन बाहेर पडत असताना हा H+ बाहेर पडणार, हा हायड्रोजन बाहेर पडत असताना H+ बाहेर पडणार, Br बाहेर पडत असताना हा Br- बाहेर पडणार, Br बाहेर पडत असताना हा Br- बाहेर पडणार. सो H+ कुणाबरोबर कंबाईन होणार, युजली H+ हा NH2- बरोबर कंबाईन होणार आणि Br- हा Na+ बरोबर कंबाईन होणार. म्हणजे आपल्याला बाय प्रॉडक्ट मिळाले NaBr आणि NH3 आणि इथं आपल्याला प्रॉडक्ट मिळणार. हा H निघून गेला, हा Br निघून गेला. कार्बन कार्बनमधला डबल बॉन्ड आता ट्रिपल बॉन्डमध्ये कन्वर्ट होणार आणि ह्याचं कन्वर्जन होणार HC≡CH, दॅट इज इथाईन. So here our product is ethine plus byproducts are NaBr and NH3. तर इथं आपण 1,2-डायब्रोमो इथेन ऐवजी 1,2-डायब्रोमो प्रोपेन घेतल्यानंतर रिॲक्शन कशी होते बघूयात. इथं बघा 1,2-डायब्रोमो प्रोपेन, त्यासाठी मघाच्या रिॲक्शनमध्ये फक्त एकच चेंज केलाय. इथे Hच्या ऐवजी फक्त आपण घेतलाय हा CH3. तर ह्याने काही फरक पडणार नाही. फक्त आपल्याला काय करायचंय, तर विसिनल डायहॅलाइडमधील एका कार्बनचा Br आणि एका कार्बनचा H रिमूव्ह करायचा आहे. सो हा Br किंवा हॅलोजन, तर या कार्बनचा आपण हा हॅलोजन रिमूव्ह केला की हॅलाइड रिमूव्ह केला आणि या कार्बनचा H रिमूव्ह केला. मघाशी केलं त्याच पद्धतीनं कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्डचं कन्वर्जन डबल बॉन्डमध्ये होणार. इथं फक्त Hच्या ऐवजी आला CH3. बाय प्रॉडक्ट सेम H2O आणि KBr. म्हणजे 1,2-डायब्रोमो प्रोपेनचं कन्वर्जन आपण केलं ब्रोमोप्रोपीनमध्ये. पुन्हा बघा, फक्त हा H आणि Br काढून टाकायचं आणि कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड, बाकी सगळं आहे तसं लिहायचं. तर हा ब्रोमोप्रोपीन जो आहे त्याच्या सोडामाइड बरोबर रिॲक्शन केली असते, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार, तर हा H निघून गेला, हा Br निघून गेला, म्हणजे हा NaBr आणि हा NH3 हे 2 बाय प्रॉडक्ट आपल्याला मिळाले. आणि हा कार्बन कार्बन जो आहे त्याच्यामध्ये डबल बॉन्डचं कन्वर्जन झालं ट्रिपल बॉन्डमध्ये. या कार्बनला हा फक्त CH3 जोडायचा, तर ह्या कार्बनला फक्त हा CH3 जोडायचा. म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट मिळाला प्रोपाईन. CH3C ट्रिपल बॉन्ड CH, दॅट इज प्रोपाईन. सो नेम ऑफ द प्रॉडक्ट इज प्रोपाईन. आणि या रिॲक्शनला डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड असं म्हटलं जातं. या रिॲक्शनचा वापर अल्किनच्या प्रिपरेशनसाठी केला जातो.